काही पहाटांना फक्त डोळे उघडत नाहीत, आत कुठेतरी दडलेली वेदनाही जागे होते. बाहेर अंधार असतो, पण मनात प्रश्नांचा गोंगाट सुरू झालेला असतो. ही गोष्ट आहे एका स्त्रीची, जिला सगळे ठीक आहे असं समजत होते, पण जिचं मन रोज स्वतःशीच हरत होतं. तिच्या आयुष्यात आवाज होते, घरात माणसं होती, पण तिच्या मनात मात्र एकटेपणा भरून राहिला होता. ही कथा प्रेम हरवल्याची नाही. ही कथा स्वतःला विसरून पुन्हा स्वतःलाच शोधण्याची आहे. ही कथा आहे आरतीची. त्या पहाटे आरतीची झोप अचानक तुटली. बाहेर अंधार अजून दाटलेलाच होता. पण पक्ष्यांचा पहिला आवाज ऐकू येऊ लागला होता. छताकडे पाहत ती तशीच पडून राहिली. डोळ्यात झोप नव्हती, पण शरीर हलायची इच्छाही नव्हती. आयुष्य असंच थांबून राहिलंय, असं तिला वाटत होतं. जसं वेळ पुढे सरकतोय, पण ती मात्र मागेच अडकली आहे. बाजूला झोपलेला नवरा खोल झोपेत होता. त्याच्या श्वासांचा आवाज खोलीत भरून राहिला होता. एकेकाळी तो आवाज तिला सुरक्षित वाटायचा. आज तो तिला अधिक एकटी करीत होता. आरतीला स्वतःचं मन आठवायला लागलं. लग्नाआधीचं, स्वप्नांनी भरलेलं, प्रश्न विचारणारं, स्वतःसाठी उभं राहणारं. ती कॉलेजमध्ये असताना वर्गात पहिल्या रांगेत बसायची. शिक्षक काय सांगतात, त्या पलीकडे तिला नेहमी का आणि कसं असे प्रश्न पडायचे. तिच्या मैत्रिणी लग्नाची स्वप्न पाहायच्या. ती मात्र स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न पाहायची. पण आयुष्याने वेगळाच वळण घेतलं. लग्न ठरलं तेव्हा सगळे आनंदी होते. चांगलं घर आहे, मुलगा सेटल आहे, आपली मुलगी सुखात राहील, हे वाक्य तिला अजूनही आठवत होतं. त्या वाक्यांमध्ये तिच्या स्वप्नांचा उल्लेख नव्हता, पण तिने त्याकडे फार लक्ष दिलं नव्हतं. तिला वाटलं होतं, लग्नानंतरही सगळं करता येईल. पण वास्तव वेगळंच निघालं. सासरी गेल्यानंतर पहिल्या काही महिन्यात ती स्वतःला जुळवून घेत राहिली. नवे नियम, नवी माणसं, नवी अपेक्षा. ती प्रयत्न करत होती. सासूच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, नवऱ्याच्या वेळ सांभाळणं, घरात कुणालाही त्रास न होऊ देणं, हे सगळं ती मनापासून करत होती. पण कुणीही विचारलं नाही, तुला काय आवडतं किंवा तू कशी आहेस? वर्षभरातच प्रश्न सुरू झाले. आधी हलक्या शब्दात, मग गंभीर स्वरात. मूल झालं नाही म्हणून डॉक्टर, तपासण्या, औषधं. प्रत्येक रिपोर्ट नॉर्मल असूनही दोष मात्र तिच्याच अंगावर आला. समाजाचं मौन आणि घरातले कटाक्ष, हे सगळं तिच्या अंगवळणी पडलं. ती हसायची, पण तो हसरा मुखवटा हळूहळू जड होत गेला. नवऱ्याशी संवाद कमी होत गेला. तो कामात गुंतलेला, ती घरात अडकलेली. कधीकधी तिला वाटायचं, आपण एकाच घरात राहतोय, पण दोन वेगवेगळ्या आयुष्यात. तिने बोलायचा प्रयत्न केला, की उत्तरं कोरडी असायची. इतकं विचार करू नकोस. सगळ्यांच्या आयुष्यात असतं हे. तू जास्त भावनिक आहेस. त्या वाक्यांनी तिला गप्प बसायला शिकवलं. काळ जसजसा गेला, तसं तिचं मन आतल्या आत बंद होत गेलं. ती कोणालाच आपली वेदना सांगत नव्हती. माहेरी फोन केला, की आईचा काळजीचा सूर ऐकून ती उलट आईलाच धीर द्यायची. मी ठीक आहे. हे खोटं वाक्य तिने इतक्या वेळा ऐकले होते, की ते तिला खरं वाटायला लागलं. एक दिवस आरती आजारी पडली. साधा ताप, पण अंगात ताकद नव्हती. त्या दिवशी तिला जाणवलं, आपण खरंच किती एकट्या आहोत. कुणी औषधं वेळेवर दिले नाही आणि कुणी विचारलं नाही, तुझं मन कसं आहे? ती छताकडे पाहत पडून राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. ते अश्रू आजाराचे नव्हते, ते वर्षानुवर्षांच्या दडलेल्या वेदनांचे होते. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. ती पुन्हा कॉलेजमध्ये होती. वर्गात उभी राहून शिकवत होती. मुलांचे चेहरे उत्सुक होते आणि तिचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला होता. अचानक तिची झोप तुटली. स्वप्न संपलं होतं, पण मनात काहीतरी जागं झालं होतं. मी अजूनही ती आरती आहे. हा विचार पहिल्यांदाच ठामपणे तिच्या मनात आला. त्या दिवसापासून तिने स्वतःकडे पाहायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त विचारात, मग हळूहळू कृतीत. तिने जुन्या पुस्तकांना हात लावला. धूळ झटकताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या पुस्तकांसोबत
तिचा आत्मविश्वासही धुळीत गेला होता. घरात मात्र तिच्या बदलाची दखल घेतली जात होती, नकारात्मक अर्थाने. "आता तुला हे सुचतंय? हे वय आहे का शिकण्याचं?" असे प्रश्न ऐकून तिचं मन डगमगायचं. कधीकधी तिला वाटायचं, आपण पुन्हा गप्प बसावं. पण मग आतून एक आवाज यायचा, "आता नाही." तिने शिक्षक प्रशिक्षणाचा फॉर्म भरला. तो फॉर्म हातात घेताना तिचे हात थरथरत होते. हा कागद फक्त अभ्यासाचा नव्हता. तो तिच्या आयुष्याचा निर्णय होता. पहिल्या दिवशी क्लासमध्ये बसताना तिला सगळेजण आपल्यापेक्षा लहान वाटले. क्षणभर न्यूनगंड आला. पण मग तिने स्वतःला आठवण करून दिली, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. लेक्चर संपलं. सगळेजण घाईघाईने बाहेर पडले. आरती मात्र थोडा वेळ बाकावरच बसून राहिली. आज पहिल्यांदा तिला असं वाटलं, आपण चुकीच्या ठिकाणी नाही. अभ्यास करताना अनेकदा ती थकायची. घरची कामं, मानसिक ताण आणि अभ्यास हे सगळं सांभाळणं सोपं नव्हतं. कधीकधी ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. घर शांत असायचं आणि तिच्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी. पण प्रत्येक पूर्ण केलेला धडा तिला थोडीच मजबूत करत होता. हळूहळू तिच्यात बदल दिसू लागला. ती जास्त शांत झाली होती. पण ती शांतता दबलेली नव्हती. तिच्या बोलण्यात ठामपणा आला होता. नवऱ्यालाही हे जाणवत होतं. एकदा त्याने विचारलं, "तू बदलली आहेस." त्या वाक्यात आरोप होता. आरतीने शांतपणे उत्तर दिलं, "हो, कारण मी स्वतःला हरवू शकत नाही." नोकरी मिळाली तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पगार फारसा नव्हता, पदही मोठं नव्हतं, पण तो तिचा स्वतःचा विजय होता. पहिल्या पगारातून तिने स्वतःसाठी एक साधी साडी घेतली. ती साडी नेसताना आरशात पाहिलं, तेव्हा तिला एक वेगळीच स्त्री दिसली, आतून उजळलेली. शाळेत मुलांबरोबर काम करताना तिला जगण्याचा अर्थ परत सापडत होता. काही मुलं अभ्यासात कमकुवत होती, काही घरच्या परिस्थितीमुळे खचलेली. त्यांच्या डोळ्यात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं. ती त्यांना शिकवत होती, पण प्रत्यक्षात ती स्वतःलाही धीर देत होती. आयुष्य अजूनही सोपं झालं नव्हतं. घरातले प्रश्न होते, समाजाचं दडपण होतं. कधीकधी तिला भीती वाटायची, पुढे काय होईल? पण आता त्या भीतीवर तिचा ताबा होता. ती पळत नव्हती, ती उभी राहत होती. एका संध्याकाळी ती एकटीच बसून चहा पीत होती. बाहेर सूर्य मावळत होता. त्या संध्याकाळी तिला जाणवलं, आपण आनंदी आहोत का? उत्तर स्पष्ट नव्हतं, पण ती समाधानी होती. आणि कधीकधी समाधान हेच आनंदाचं पहिलं पाऊल असतं. त्या रात्री तिने डायरीत लिहिलं, "मी अजूनही अपूर्ण आहे, पण मी संपलेली नाही. माझ्या आत जखमा आहेत, पण त्यातूनच माझी ताकद आली आहे." पेन खाली ठेवताना तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. ते हसू फार मोठं नव्हतं, पण ते खरं होतं. आरतीला माहीत होतं, पुढचा रस्ता अजून लांब आहे. पण आता ती रस्ता पाहून घाबरत नव्हती, कारण तिला कळालं होतं, स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही, तेच खरं जगणं आहे. तिच्या आयुष्याची नवी सकाळ हळूहळू उजाडत होती. त्या रात्री आरती खिडकीजवळ उभी होती. बाहेर पाऊस शांतपणे पडत होता. जोरात नाही, पण थांबतही नव्हता. जसा तिच्या आयुष्याचा प्रवास, तिने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला. इतक्या वर्षात पहिल्यांदाच तिला जाणवलं की तिच्या छातीतला दडपणाचा गोळा थोडासा हलका झाला आहे. आयुष्याने तिला खूप काही दिलं नव्हतं, पण जे हिरावून घेतलं होतं, त्यातून तिने स्वतःला परत मिळवलं होतं. तिला आठवलं, किती वेळा तिने उशीमध्ये तोंड दडपून रडत रात्री काढल्या होत्या. किती वेळा तिने स्वतःलाच दोष दिला होता. स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावलं होतं. आजही तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण हे अश्रू वेगळे होते. हे पराभवाचे नव्हते, हे स्वीकाराचे होते. मी अपूर्ण आहे, पण मी कमी नाही. ही जाणीव तिच्या मनात खोलवर रुजली. ती हळूच खोलीत आली. झोपलेल्या नवऱ्याकडे तिने एक क्षण पाहिलं. राग नव्हता, देश नव्हता. फक्त एक शांत उदासी होती.
काही नाती जपली जातात, काही समजली जात नाहीत आणि काही फक्त शिकवून जातात. हे तिला उमगलं होतं. तिने कोणालाही दोष दिला नाही, कारण तिला आता माहीत होतं की तिचं आयुष्य कुणाच्या समजुतीवर अवलंबून नाही. टेबलवर ठेवलेली डायरी तिने उघडली. शेवटच्या पानावर तिने लिहिलं, "मी अजूनही घाबरते, अजूनही कधी-कधी तुटते, पण आता मी स्वतःला सोडून देत नाही. मी स्वतःसाठी उभे राहिले आहे आणि तेच माझं सर्वात मोठं यश आहे." अक्षर थरथरत होती, पण विचार ठाम होते. बाहेर पाऊस थांबू लागला होता. ढग विरळ होत होते. खिडकीतून चंद्राचा फिकट उजेड आत आला. आरतीने आरशात पाहिलं. तिला तिथे कुठलीही परिपूर्ण स्त्री दिसली नाही, पण तिला एक खरी स्त्री दिसली. जखमा मिरवणारी नाही, पण त्यांना लपवणारीही नाही. पडलेली, पण पुन्हा उभी राहिलेली. त्या क्षणी तिला जाणवलं की आयुष्य म्हणजे सगळं मिळणं नाही, तर स्वतःला न गमावणं आहे. प्रेम मिळालं नाही तरी माणूस संपत नाही. आधार मिळाला नाही तरी तो कमजोर ठरत नाही. स्वतःचा हात स्वतःसाठी धरता आला तर अंधारही कमी भासतो. आरतीने दिवा बंद केला. खोली अंधारली, पण तिचं मन नाही. पहिल्यांदाच ती झोपायला गेली तेव्हा तिच्या उशाखाली भीती नव्हती, अपेक्षा नव्हत्या. फक्त एक शांत विश्वास होता. उद्या अवघड असेल, पण मी तिला सामोरी जाईन. कारण आता मी केवळ जगत नाही, मी जिवंत आहे. आयुष्य सगळ्यांना सारखं वागत नाही. कुणाला स्वप्न लवकर मिळतात, कुणाला स्वतःसाठी उभं राहायला खूप उशीर होतो. आरती परिपूर्ण झाली नाही. तिच्या आयुष्यातले प्रश्नही संपले नाहीत. पण एक गोष्ट बदलली. आता ती स्वतःपासून पळत नव्हती. तिला कळालं होतं. स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही, तर स्वतःला जिवंत ठेवणं आहे. कधी-कधी सगळ्यात मोठं यश टाळ्या मिळवणं नसतं, तर रात्री उशीवर डोकं ठेवताना स्वतःकडे नजर मिळवता येणं असतं. आणि त्या शांततेत आरती पहिल्यांदाच खरंच जिवंत होती. प्रेम मिळालं नाही, तरी माणूस संपत नाही. आधार मिळाला नाही, तरी तो कमजोर ठरत नाही.